तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। न्याय, समता आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं देशभरात उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। सध्या आपण पुण्यातल्या पुणे स्टेशन या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आहोत आणि आज जयंतीच्या निमित्तानं भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। अगदी सकाळपासूनच भल्या पाट्यापासूनच भीम अनुयायी आहे ते मोठ्या संख्येने या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी केलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच उत्साहाचं, नाविन्याचं आणि चैतन्याचं वातावरण जे आहे ते सध्या भीम अनुयायांमध्ये भीम जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये आज भीम जयंतीचं आयोजन जे आहे ते वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सध्या पुण्यातला जो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे, या पुतळ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अगदी भीम अनुयायी जे आहे ते अगदी आनंदामध्ये या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, खरं तर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवण दिलेली होती। ती शिकवण आपल्या मनामध्ये घेऊन, ते विचार आपल्या मनामध्ये घेऊन आज उत्साहाचं वातावरण जे आहे ते भीम अनुयायांमध्ये दिसत आहे। आपण बघू शकतो की प्रत्येक भीम अनुयायांच्या चेहऱ्यावरती एक हास्याची लकीर आहे, आनंद आहे आणि आज जयंतीच्या निमित्तानं जयंतीचं औचित्य साधत आज शहरभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अनेक राजकीय मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। मात्र सध्या आपण बघू शकतोय की अगदी मोठं जे उत्साहाचं वातावरण जे आहे ते या पुणे स्टेशन परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर जे आहेत ते जयंतीचे असतील किंवा विविध सुशोभितकरण असेल किंवा फुलांची आरास जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच उत्साहाचं वातावरण जे आहे ते भीम जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सर्वत्र जे आहे ते पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन आज दिवसभरामध्ये कार्यक्रमाची रेलचेल आहे, त्यामुळे साहजिकच मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी वाहतुकीमध्ये सुद्धा बदल जे आहे तो करण्यात आलेला आहे। पुणे स्टेशन परिसरातली वाहतूक जी आहे ते आज पर्यायी मार्गाचा वापर करावा असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे। विशेष म्हणजे जड वाहने जे असतील ते जड वाहनांना आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये बंदी असणार आहे। आज 24 तास बरोबरती जड जी वाहने असतील त्यांना पुणे शहरामध्ये बंदी असेल। मात्र सध्या आपण बघू शकतो की पुणे स्टेशन परिसरामधले हे भीम अनुयायी आहेत आणि आज अगदी मनोभावे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हे भीम अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की एकंदरीतच देशभरात हे उत्साहाचं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।